नमस्कार, मी अमृतेश्वर स्वामी ज्ञानदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। तर पाहूया परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडी। जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड तथा गटसाधन केंद्र रेणापूर यांच्या वतीनं रेणापूर तालुक्याचं शिक्षण समृद्धी प्रशिक्षण टप्पा 2.0 अंतर्गत प्रशिक्षण संपन्न झालं। या प्रशिक्षणामध्ये गटचर्चा, मार्गदर्शन व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण याबद्दल जागृती करण्यात आली। वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती असतील, विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे कार्य असेल, प्रगती पुस्तक असेल, या सर्वांबद्दल चर्चा करण्यात आली। विशेष म्हणजे हे शिक्षक समृद्धी प्रशिक्षण फक्त एकतर्फी न होता एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण यामध्ये झाली आणि यामध्ये गटसाधन केंद्र रेणापूरचे समन्वयक श्रीमान बरुरे सर, त्यांचा सर्व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतला। या विभागांचा योग्य पद्धतीने वापर न झालेल्या भाषेचा करू शकतो। अध्यापन पद्धतीमध्ये गतियुक्त अध्यापन पद्धती आणि प्रायोगिक पद्धतीचा आपण वापर करू शकतो आणि अध्ययन अध्यापनाचे अनुभव देत असताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आणि पाणी आपण जर घेतलं आणि त्या वेगवेगळ्या वस्तूमध्ये जर आपण पाणी टाकलं तर त्याचा वेगवेगळ्या आकाराचं द्रव्य कसं धारण करतो। तत्पूर्वी मला मॅडमने जे काम दिले मी ते केल्याचा प्रयत्न करतोय। याच्यामध्ये वय वर्ष 14 ते 18 असा उल्लेख आहे। क्षमता